आणि निश्चितपणे या बदलापूर शहरामध्ये अगोदरची जी परिस्थिती होती, मग ती पक्षाची परिस्थिती असो किंवा या ठिकाणी उमेदवारांनी ज्यावेळेला सुरुवात केली त्यावेळेला त्यांची जी अपेक्षा होती या बदलापूर शहरामधून जे मतदान पडेल त्या अपेक्षांच्या पलीकडे जाऊन एक चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी दिसून येत आहे। आणि यामध्ये सर्व मी किंवा माझ्याबरोबर असणारे आमचे पक्षाचे कार्यकर्ते या सर्वांचं या ठिकाणी फार मोठं योगदान आहे। परंतु हे सर्व करत असताना एक आपला व्यक्तिगत अंतर्गताने मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की एक पक्षाच्या अंतर्गत प्रदेश पातळीवरचे काही पदाधिकारी जे बदलापूर शहरात राहतात हे सातत्याने कुरवड्यांचं राजकारण करत आहेत, सातत्याने गडबाजीचं राजकारण करत आहेत, सातत्याने माझ्यावरती वैयक्तिक स्वरूपाचे आरोप करत आहेत आणि एक खोटे अफवा पसरवणं आणि त्यामुळे दिसून आलेलं की गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने कुरघोड्यांचं गडबाजीचं राजकारण करायचं आणि बदलापूर शहरातील वातावरण कलुषित करायचं अशा प्रकारची परिस्थिती आहे। तर अशा परिस्थितीमध्ये मला वाटतं बघा, हे आता मी काय राजीनामा या ठिकाणी मी देणार आहे समोर तुम्हाला तुम्ही आधीच सांगतो, परंतु हे काही पुढे उमेदवाराचं नुकसान हो किंवा पक्षाचं नुकसान हो अशी माझी भूमिका नाही। परंतु हे सातत्याने या ज्या कुरघोडीचं राजकारण आहे याला मी कंटाळलो आणि व्यथित झालो आहे। त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचा मी शहराध्यक्ष पदाच्या ठिकाणी राजीनामा देत आहे हे मी या ठिकाणी आपल्याला सांगतोय। आणि हे लक्षात घ्या, यामुळे पक्षाचं नुकसान होईल किंवा उमेदवाराच्या विजयावरती परिणाम होईल अशा प्रकारची माझी बिलकुल म्हणजे भावना नाही आहे। एक चांगला मी एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी काम करीन, परंतु आता यापुढे शहराध्यक्ष पदावर काम करणं हे मला शक्य नाही। लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब।